7 लवंग अशा जाळा, समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागेल. नमस्कार मित्रांनो, समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी 7 लवंगाचा हा छोटासा प्रयोग आपण नक्की करा. मला आशा आहे की तुम्ही या प्रयोगाचा गैरवापर कदापिही करणार नाही. महत्वाची गोष्ट, हा प्रयोग किंवा हे तंत्रबंधनात आहे. गुरु आदेशाशिवाय याचा चुकीचा वापर कोणीही करू शकत नाही. जर तुम्ही चुकीच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीला स्वतःकडे वश करण्यासाठी हा प्रयोग करणार असाल तर हा प्रयोग सपशेल अपयशी ठरतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीला वश करण्यासाठी आवश्यकता कधीही पडते. जर तुमची मुले वाईट संगतीत पडलेली आहेत, व्यसनी झालेली आहेत, तर त्यांना त्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्या वाईट संगतीपासून दूर आणण्यासाठी हा प्रयोग पालक म्हणजे त्याचे आई वडील करू शकतात. जर तुमचा पती किंवा तुमची पत्नी किंवा तुमचा प्रेमी प्रेमिका तुम्हाला सोडून इतर व्यक्तीकडे आकर्षित होत असतील तर आपला संसार टिकवण्यासाठी किंवा आपलं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचा एखादा नातेवाईक, मग तुमची सासू असेल, सासरे असतील किंवा अगदी तुमचं कोणतेही नातं, जर ती व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली असेल किंवा इतरांच्या सांगण्यावरून ती तुमच्या विरुद्ध काही ना काहीतरी चुकीचं वागते आणि म्हणून तुम्हाला त्रास होतो, शारीरिक मानसिक त्रास होतो, तर अशा वेळी हा उपाय आपण आवर्जून करावा. उपाय अत्यंत साधा सोपा आहे. यासाठी आपल्याला 7 साबूत लवंग घ्यायचे आहेत. साबूत म्हणजे ज्या कोठेही तुटलेल्या फुटलेल्या नाहीत आणि ज्यांना समोर फुलं आहेत, अशा 7 लवंग. थोडासा मध घालायचा आहे आणि कापराचे काही वड्या. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम राहील. हा भीमसेनी कापूर तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये, दुकानामध्ये सहज मिळून जातो. थोडासा महाग असतो. तो नसेल तर अगदी साधा कापूर सुद्धा तुम्ही वापरू शकता. उपाय करताना ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीला याबद्दल कळता कामा नये, हे मात्र या ठिकाणी महत्वाचं आहे. उपाय कसा करायचा अगदी व्यवस्थित ऐका. यासाठी आपण थोडासा मध आपल्या डाव्या हातावर टाकायचा आहे, डाव्या तळ हातावर घ्यायचा आहे आणि ज्या व्यक्तीला वश करायचं आहे, स्वतःकडे आकर्षित करायचं आहे, ज्या व्यक्तीची बुद्धी पालटायची आहे, त्या व्यक्तीचं नाव घेत 7 वेळा हा मध आपण चाकायचा आहे. थोडक्यात उजव्या हातात अंगठ्याजवळ बोटाने हा मध आपल्या जिभेला म्हणजे जिभेला स्पर्श करायचा आहे, चाटवायचा आहे. 7 वेळा त्या व्यक्तीचं नाव 7 वेळा आपण घेणार आहोत. यानंतर आपण आपल्या समोर एखाद्या मातीच्या पात्रामध्ये जर मातीचं पात्र नसेल तर अगदी साधी जी वाटी असते ती वाटी सुद्धा तुम्ही वापरू शकता. स्टीलची वगैरे वापरू शकता. त्यामध्ये थोडासा जास्त कापूर आपण जाळायचा आहे. कापराच्या काही वड्या घ्या आणि त्या जाळा आणि एक लवंग घ्या आणि तिचे जे फूल आहे, जो समोरचा फुगलेला भाग आहे, हे फूल त्या मधामध्ये बुडवत 1 लवंग घ्यायची आहे. तिचं समोर फूल त्या मधामध्ये बुडवत त्या व्यक्तीचं नाव घेत आपण ही लवंग पेटत्या कापरामध्ये टाकायची आहे. स्वाहा करायचा आहे. 7 वेळा अशा प्रकारे 7 लवंग आपण घेणार आहोत. त्या मधामध्ये त्याच फुलं बुडवणार आहोत आणि समोरच्या व्यक्तीचं नाव घेत त्या कापरामध्ये, पेटत्या कापरामध्ये आपण त्यांना स्वाहा करणार आहोत, जाळणार आहोत. संपूर्ण लवंग जाळल्यानंतर आता या जळत असताना जर काही लवंग शिल्लक राहिल्या, अर्धवट जाळलेल्या अवस्थेत राहिल्या, तर त्यावेळी अजून जास्त कापूर टाकून आपण या सर्व लवंगा जाळून टाका आणि या लवंगीची जी राख शिल्लक राहील, ही राख आपण त्या व्यक्तीला शरीरावर फेकायची आहे. जर शरीरावर शक्य नसेल तर ती व्यक्ती ज्या ठिकाणी शयन करते म्हणजे झोपते, त्या झोपण्याच्या जागी ही राख आपण टाका. अगदी थोडीशी, सगळी राख टाकण्याची गरज नाही. त्या व्यक्तीच्या बेड जवळ टाकू शकता. ती व्यक्ती ज्या घरात राहते त्या घरामध्ये टाकू शकता. ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा वावर असतो, जर ती व्यक्ती तुमच्यापासून दूर असेल तर त्या व्यक्तीचा फोटो समोर ठेवा. त्या फोटोकडे त्राटक करा म्हणजे 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे पाहत राहा आणि त्यानंतर त्या फोटोवर आपण ही राख टाका. मित्रांनो, हा गुरु आदेश आहे की जी व्यक्ती अशा प्रकारे हा उपाय करते, जर खरोखर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे, तिचं प्रबळ इच्छाशक्ती आहे की या व्यक्तीने माझ्यासोबत चांगलं वागावं, माझ्या मनाप्रमाणे वागावं आणि जर त्या व्यक्तीचा हेतू चांगला असेल तर 100% हा उपाय गुरु कृपेने सफल होतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवदेवताचं नाव आवर्जून लिहा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.